class, in last lecture we are done with the Lewis theory, amphoteric nature of water, ionization of acid and bases, dissociation constant of weak acid and weak bases, and Ostwald dilution law for weak acid. And today we are going to deal with the Ostwald dilution law for weak bases and some problems. So first we start with the Ostwald dilution law for weak bases. Here जेव्हा लास्ट टाईम आपण वीक ॲसिडचं घेतलं होतं तसंच याच्यामध्ये वीक बेसेसचं पण घ्यायचं आहे. सो कन्सिडर 1 मोल ऑफ वीक बेसेस BOH आपण याला BOHला आपण काय म्हटलेलं आहे, वीक बेसेस म्हटलेला आहे, जो डिझॉल्व केलेला आहे आपण वी कॉन्सन्ट्रेशन असलेल्या सोल्युशनमध्ये. सो फर्स्ट द बेस डिसोसिएट पार्शियली. वीक जेव्हा आपण घेत आहे तेव्हा तो पूर्ण कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही, तो पार्शियलीच डिसोसिएट होतो. त्यामुळे आपण त्याला डिसोसिएट झाला, तो पार्शियली डिसोसिएट झाला. म्हणजे जर आपण 10 ग्राम घेतलं असेल तर तो फक्त 5% डिसोसिएट होणार, बाकीचं डिसोसिएट होणार नाही वीक असल्यामुळे. सो पहिले आपण त्याला BOHला डिझॉल्व केलं ॲक्वस सोल्युशनमध्ये. त्याला डिझॉल्व केल्यानंतर काय होतं आहे, त्याचं B+ आयन प्लस OH मायनस याच्यामध्ये डिसोसिएशन होत आहे. ठीक आहे, डिसोसिएशन झालं आहे त्याचा B+ प्लस OH मायनस आयनमध्ये. द बेस ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. बेस ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. प्रॉडक्ट अँड रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे कशासाठी आहे, द बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायसाठी. तर बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट कसं काढू आपण, KB इक्वल्स टू काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. ठीक आहे, तर रिॲक्टंट काय आहे, BOH. हे झालं आपलं बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट और डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. त्याला आपण कशाने लिहिलेलं आहे, KBने लिहिलेलं आहे. ठीक आहे, नंतर जेव्हा आपण फर्स्ट टाईम जेव्हा आपल्याला BOH हे वीक बेस हा जेव्हा आपण ॲक्वस सोल्युशनमध्ये डिझॉल्व करतो, ॲक्वस सोल्युशनमध्ये जेव्हा डिझॉल्व करत होतो त्याचं स्टार्टिंगला किती मोल आहे, 1 मोल. आपण 1 मोल घेतलेलं होतं, 1 मोल स्टार्टिंगला राहील आणि त्याचं स्टार्टिंगलाच डिसोसिएशन होणार नाही, त्यामुळे B+ आयन फॉर्मच नाही होणार, त्यामुळे त्याचं काय व्हॅल्यू राहणार, 0 राहणार इनिशियली. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काही प्रमाणात ते जसं डिसोसिएट व्हायला स्टार्ट होईल तेव्हा इक्विलिब्रियम फॉर्म होईल आणि इक्विलिब्रियमच्या वेळेस काय होणार, त्याची व्हॅल्यू 1 मायनस म्हणजे 1 मधून काही प्रमाणात जे डिसोसिएट झालेलं आहे त्याला आपण काय म्हणणार, 1 मायनस अल्फा. म्हणून BOHची व्हॅल्यू इक्विलिब्रियममध्ये काय होईल, 1 मायनस अल्फा. त्यास 1 मायनस अल्फा, तर B+ किती होईल, अल्फा फॉर्म होईल आणि OH मायनस काय होईल, अल्फा फॉर्म होईल. ठीक आहे, तसंच कॉन्सन्ट्रेशन वी कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपण टाकलेलं होतं म्हणून डिवायडेड बाय काय होणार, V. 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय V आणि B+ची व्हॅल्यू अल्फा बाय V आणि OH मायनसची व्हॅल्यू काय होणार, अल्फा बाय V होणार. ठीक आहे, सो नेक्स्ट ॲट इक्विलिब्रियम ही व्हॅल्यू आपल्याला नेक्स्ट कशामध्ये फॉर्म होणार, ॲट इक्विलिब्रियम प्रोसेसमध्ये जी व्हॅल्यू अल्फाची येत आहे, BOHची येत आहे ती आणि B+ आणि OH मायनसची जी व्हॅल्यू येत आहे ही व्हॅल्यू आपल्याला कशामध्ये पुट करायची आहे, द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. ठीक आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस म्हणजे KBमध्ये जे आपण लिहिलेलं होतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, याच्यामध्ये आपल्याला जे प्रॉडक्टची व्हॅल्यू आहे ती प्रॉडक्टमध्ये टाकायची आणि जे रिॲक्टंटची व्हॅल्यू आहे ती रिॲक्टंटमध्ये टाकायची आहे. सो इक्विलिब्रियम याच्यामध्ये BOH म्हणजे जो आपला रिॲक्टंट आहे त्याची व्हॅल्यू काय आहे, 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय V आहे आणि प्रॉडक्ट काय आहे, B+ आणि OH मायनस याची व्हॅल्यू काय आहे, अल्फा बाय V. ही व्हॅल्यू आपण कशामध्ये पुट करणार, जो KBचं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये पुट करणार. सो KB इक्वल्स टू अल्फा बाय V इंटू अल्फा बाय V डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय V. तर यामध्ये V आणि V गेट कॅन्सल. सो नेक्स्ट इक्वेशन इज KB इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा इंटू V हे येत आहे. आताच आपण म्हटलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे C इक्वल्स टू 1/V होतं, तर 1/Vच्या ऐवजी आपण काय पुट करणार, C ही व्हॅल्यू कुठे पुट करणार, या इक्वेशनमध्ये पुट करणार. सो नेक्स्ट इक्वेशन काय येणार आपली, KB इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर C. 1/Vच्या ऐवजी आपण काय पुट केलं, C डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. ठीक आहे, आता आपण म्हटलेलं आहे वीक बेसिस. वीक बेसिस म्हटलं आहे तर वीक बेसिस हे काय
खूप कमी प्रमाणात डिसोसिएट होते, व्हेरी स्मॉल प्रमाणात डिसोसिएट होते, त्यामुळे त्याची व्हॅल्यू जी राहणार आहे अल्फाची व्हॅल्यू काय राहणार आहे, कमी राहणार आहे. म्हणूनच आपण काय करणार की कमी प्रमाणात डिसोसिएट होत आहे आणि त्याची व्हॅल्यू कमी राहणार आहे, त्यामुळे 1 मायनस अल्फाला आपण काय करणार 1 किंवा त्यापेक्षा कमी व्हॅल्यू पकडणार आणि त्यामुळे त्याची ही जी व्हॅल्यू आहे ती 1 किंवा निग्लेक्टेड करू आपण त्याला. तर त्यामुळे आपला नेक्स्ट इक्वेशन काय बनणार, के बी इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. 1 मायनस अल्फा याला आपण काय केलं आहे, निग्लेक्टेड केलं आहे, त्यामुळे आपल्याला काय मिळत आहे, के बी इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय सी मिळत आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, अल्फा काढायचं आहे, म्हणून काय करणार, अल्फाला राईट हँड साईडला किंवा लेफ्ट हँड साईडला आणा आणि बाकीची मग अरेंज करायचं, के बी डिवायडेड बाय सी. आता अल्फा इक्वल्स टू रूट ऑफ के बी डिवायडेड बाय सी आला. और आपण सीला काय पकडलं होतं, 1/v पकडलं होतं, त्यामुळे जर v आपण तिथे पुट करणार तर आपल्याला काय मिळणार, अल्फा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ के बी इंटू v. यालाच जर आपण थेरॉटिकल म्हटलं जाईल तर थेरॉटिकल काय होईल की अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ weak base, degree of dissociation of weak base is directly proportional to the volume or inversely proportional to the concentration. काय होणार, the degree of dissociation of a weak base is inversely proportional to the square root of concentration and directly proportional to the square root of volume. काय म्हटलेलं आहे, अल्फा हा directly proportional to the square root of volume and inversely proportional to the square root of concentration. So next we see the problem on Ostwald dilution law. The weak monobasic acid is 0.05% dissociated in 0.02 m solution. Calculate dissociation constant of the ॲसिड. यामध्ये बघा डिसोसिएट म्हटलं आहे, म्हणजे डिसोसिएट म्हटलं तर डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्हॅल्यू राहणार. डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण कशाने लिहितो, अल्फाने लिहितो. तर याची डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्हॅल्यू दिलेली आहे. आता ही पर्सेंटमध्ये दिलेली आहे, म्हणजे पर्सेंट ऑफ डिसोसिएशन दिलेलं आहे आणि पर्सेंट ऑफ डिसोसिएशनला आपण कशाने लिहितो, अल्फा इज इक्वल टू पर्सेंट ऑफ डिसोसिएशन डिवायडेड बाय 100. म्हणून याला कसं लिहिलं जाईल, पर्सेंट ऑफ डिसोसिएशनला अल्फा इक्वल्स टू 0.05 डिवायडेड बाय 100. याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर कसं होईल, 5 इंटू 10⁻⁻2 डिवायडेड बाय 10⁻². आता हा +2 वाला जर वरती जाईल तर याला पण काय होईल, -2 होईल, बरोबर, -2 होईल. म्हणून 5 इंटू 10⁻⁴. तर अल्फाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, अल्फा इक्वल्स टू 5 इंटू 10⁻⁴. कॉन्सन्ट्रेशन ऑलरेडी दिलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन काय दिलेलं आहे, 0.02 मोल दिलेला आहे, ठीक आहे. म्हणून याला आपण कसं सिम्प्लिफाय लिहिलेलं आहे, 2 इंटू 10⁻⁻2 मोल. आता हीच व्हॅल्यू आपल्याला काढायचं काय आहे, कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ द वीक ॲसिड. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड कसं लिहितो, के ए इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. आता के आपल्याला काढायचे आहे, सीची व्हॅल्यू आणि अल्फाची व्हॅल्यू आपल्याजवळ आहे, तर ती डायरेक्टली पुट करायची आणि सॉल्व करायचं. तर अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे, 5 इंटू 10⁻⁴, याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू सी. ही जी व्हॅल्यू दिलेली आहे याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळतं आहे, 5 इंटू 10⁻⁹. म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड काय मिळालेलं आहे, 5 इंटू 10⁻⁹ मिळालेला आहे. सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ NH4OH is 1.8 into 10⁻⁵. Calculate its degree of dissociation in 0.01 मोल सोल्युशन. आता याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, काय दिलेलं आहे, गिवन काय आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ NH4OH. NH4OH काय आहे, वीक बेस, म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, KB दिलेला आहे. KBची व्हॅल्यू किती आहे, 1.8 इंटू 10⁻⁵ दिलेली आहे आणि कॉन्सन्ट्रेशन काय दिलेलं आहे, 0.01 मोलर दिलेलं आहे. सी इक्वल्स टू किती दिले, 0.01 दिलेला आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा कॅल्क्युलेट करायचं आहे. सो अल्फाचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, अल्फा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ
के बी डिवायडेड बाय सी. सिम्पली याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. अल्फा इक्वल्स टू 1.8 इंटू 10⁻⁻5 डिवायडेड बाय 1 इंटू 10⁻⁻2. हे अंडर रूटमध्ये -2 वरती गेला तर तो काय +2 होईल, +2 होईल. आता -5मधून 2 गेले तर 10⁻³ आता 1 इंटू 10⁻³ याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळत आहे 0.04242. 0.04242 हा आपल्याला कशाचं व्हॅल्यू मिळालेली आहे, अल्फाची, म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्हॅल्यू मिळालेली आहे. सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज द वीक मोनोबेसिक acid is 12% dissociated in 0.05 m solution. What is percent dissociation in 0.15 मोलर सोल्युशन. यामध्ये बघा दोन प्रकारचे कॉन्सन्ट्रेशन दिलेले आहे, दोन प्रकारे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, एक डिग्री ऑफ डिसोसिएशन दिलेलं आहे. सो इफ α1 अँड α2 आर द व्हॅल्यू ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन, दोन वेगळे वेगळे कॉन्सन्ट्रेशन दिले आहे, म्हणजेच याच्यामध्ये दोन वेगळे वेगळे डिग्री ऑफ डिसोसिएशन पण असतील आणि एक कॉन्सन्ट्रेशन ऑफ दोन डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे. तर याला आपल्याला माहिती आहे की के ची व्हॅल्यू काय असू शकते, म्हणजे के ए काय राहणार आहे आपला डिग्री ऑफ द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड राहणार आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिडमध्ये के ए दिलेला आहे. के एची व्हॅल्यू काय फॉर्म्युला काय आहे अल्फा स्क्वेअर इंटू सी. अल्फा स्क्वेअर इंटू सी हे के एचं फॉर्म्युला आहे. यावरून बघा दोन प्रकारे कॉन्सन्ट्रेशन दिले आहे म्हणून आणि दोन प्रकारे आपल्याकडे डिसोसिएशन कॉन्स्टंट राहणार आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन राहणार आहे. त्यामुळे के ए इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर 1 C1 आणि के ए इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर 2 C2. आता लेफ्ट हँड साईड इक्वल आहे म्हणून राईट हँड साईड पण बरोबर होतील, म्हणून आपल्याकडे काय राहणार आहे के α1 स्क्वेअर C1 इक्वल्स टू अल्फा 2 स्क्वेअर इंटू C2 राहणार आहे. याच्यामध्ये आपल्याला दोन व्हॅल्यू वेगळ्या वेगळ्या आहे. कशाच्या C1ची आणि C2ची व्हॅल्यू दिलेली आहे. C1ची व्हॅल्यू काय आहे 0.05 आणि C2ची काय आहे 0.15 आहे आणि अल्फा स्क्वेअरची काय 12.100. ज्या व्हॅल्यू आपण पुट केल्या 0.5 इंटू इक्वल्स टू अल्फा 2 काढायचं आहे आणि C2ची काय 0.15 एवढी व्हॅल्यू दिलेली आहे. आता यामध्ये काय करायचं आहे की आपल्याला अल्फा 2 काढायचं आहे. तर सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यूज आपण कशामध्ये पुट केलेले आहे. आता याला सॉल्व करू. त्याला सॉल्व केल्यानंतर काय अल्फा स्क्वेअर इक्वल्स टू 0.048 हे आलेलं आहे अल्फा स्क्वेअरला. याचा अंडर रूट काढला तर अल्फाची व्हॅल्यू किती मिळत आहे आपल्याला 0.0693. आता ही जी व्हॅल्यू आहे ती अल्फाची मिळालेली आहे. तर याला आपण काय करायचं आहे पर्सेंट डिसोसिएशन काढायचं आहे आणि पर्सेंट डिसोसिएशनमध्ये काय होतं की पर्सेंट डिसोसिएशन काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे अल्फा इक्वल्स अल्फा इंटू 100 हे आपल्याला काय मिळते पर्सेंट डिसोसिएशन मिळते. तर आपल्याची अल्फाची व्हॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला 0.0693 मिळालेली आहे. याला इंटू 100 केलं तर आपल्याला पर्सेंट डिसोसिएशन मिळणार. इंटू 100 केलं तर आपल्याला पर्सेंट डिसोसिएशन किती मिळालं 6.93%. सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज कॅल्क्युलेट H3O प्लस इन 0.1 mole DM³ solution of acetic acid. Given Ka of acetic acid equals to 1.8 into 10⁻⁻5. यामध्ये बघा हे आपल्याला जी व्हॅल्यू दिलेली आहे ॲसिटिक ॲसिडची, इथे ॲसिटिक ॲसिड नाही लिहिलं तरी चालतं पण हे लिहिलं तर त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन वाढतं आपलं. तर के एची व्हॅल्यू दिलेली आहे. के ए काय आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड 1.8 इंटू 10⁻⁻5 दिलेलं आहे आणि आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिडच काढायचं आहे H3O प्लसचं. ठीक आहे H3O प्लसचं ॲसिडचंच म्हणजे अल्फा व्हॅल्यू याची काढायची आहे. याच्यामध्ये बघा आपण काय केलं होतं जेव्हा आपण ॲसिटिक ॲसिड हा वॉटरमध्ये डिझॉल्व केला होता तेव्हा आपल्याला रिॲक्शन काय मिळते CH3COOH. जेव्हा आपण H2O मध्ये डिझॉल्व करू तेव्हा CH3COO मायनस प्लस H3O प्लस मिळत आहे. स्टार्टिंगला याचं इनिशियली काय राहणार आहे 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय व्ही. वॉल्यूम व्ही घेताव किंवा सी घ्या. ठीक आहे डिवायडेड बाय व्ही करताव आणि याच्यामध्ये काय राहणार आहे अल्फा डिवायडेड बाय बी आणि याच्यामध्ये अल्फा डिवायडेड बाय व्ही राहणार.
ठीक आहे. तर त्यामध्ये आपल्याला याला सगळ्यांना सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळतं आहे, अल्फा रूट ऑफ के ए डिवायडेड बाय सी अंडर रूट ऑफ के ए डिवायडेड बाय सी. तर के ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे 1. के ची व्हॅल्यू काय आहे, के ए इक्वल्स टू 1.8 इंटू 10⁻⁻5 आहे आणि कॉन्सन्ट्रेशन काय दिलं आहे 0.1 दिलेलं आहे अंडर रूट ऑफ. ठीक आहे. मग याला आपण कशामध्ये पुट करणार, अल्फा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ के ए डिवायडेड बाय सी. पुट केल्यानंतर काय मिळत आहे आपल्याला 1.8 इंटू 10⁻⁻5 डिवायडेड बाय 0.1. ठीक आहे. याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळतं आहे 1.34 इंटू 10⁻⁻2 मिळत आहे. 1.34 इंटू 10⁻⁻2 मिळत आहे. याला कसं सॉल्व करायचे, रूटची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. अंडर रूट ऑफ 1.8 इंटू 10⁻⁻5 डिवायडेड बाय 0.1 याची व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला अल्फाची व्हॅल्यू किती मिळत आहे 1.34 इंटू 10⁻⁻2 मिळत आहे अल्फाची व्हॅल्यू. यावरनं आपल्याला कशाची काढायची आहे, के ए ऑफ H3O प्लस याची व्हॅल्यू काढायची आहे. तर के ए ऑफ H3O प्लसची व्हॅल्यू काय आहे, अल्फा इंटू 10 अल्फा इंटू सी हे आहे त्याची व्हॅल्यू. त्याच्यावरनं आपण आता व्हॅल्यू काढली. व्हॅल्यू अल्फाची किती मिळालेली आहे आपल्याला, अल्फाची मिळालेली आहे 1.34 इंटू 10⁻⁻2. तर ही व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची आहे. H3O प्लस इक्वल्स टू अल्फा इंटू सी. सीची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे 0.1 आणि अल्फाची किती आली आहे 1.34 इंटू 10⁻⁻2. तर याला सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर काय मिळत आहे, आन्सर मिळत आहे 1.34 इंटू 10⁻⁻3 मोल पर लिटर. हे झालं H3O प्लसची. आय होप ऑल थिंग्स आर क्लिअर टू यू. थँक्यू क्लास.